शनिवार तर सर्वांसाठी आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये आताच खात्यात आले. जे की नवीन अपडेट, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगांचे पैसे आज शनिवार तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. कोणाच्या खात्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. आज शनिवार असून डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे ते 2500 रुपये, जे की खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग श्रावणबाळ तर यांचे पैसे खात्यामध्ये 2500 रुपये इथं जमा झालेले आहे. तर लाईव्ह जे की खात्यामध्ये पैसे इथं अपडेट झालेले आहे. तर आता 2500 रुपये थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आज शनिवार असताना DBT ट्रान्सफर सुरू झालेले आहेत. तर 2500 रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, काही जणांच्या खात्यामध्ये 1500 ते 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज डिसेंबर महिन्याचा जो काही रखडलेला हप्ता होता बरेच दिवसांपासून, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये जमा. जर तुम्हाला अधिक पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं आता कोणाला मिळणार आहेत ते आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये जे काही 2500 रुपयाची जे काही रक्कम आहे ते कोणाला इथं मिळणार आहे, खालील लाभार्थ्यांना एकत्र हप्ते मिळत आहे. तर आता मागील थकीत जो काही राहिलेला जो काही हप्ता आहे, जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल, चालू डिसेंबरचा हप्ता, काही जिल्ह्यांमध्ये वाढीव रक्कम म्हणजे जे की इथं 1000 रुपये निधीमध्ये वाढ करण्यात आली होती. तर आता 1000 ते आणि 1500 हे असे मिळून 2500 रुपये. तर आता यामध्ये जे की पैसे इथं मिळत आहे, तर काही जणांना इथं बरेच जणांचे कमेंट्स येतात की 2500, काही जणांना 3000, काही जणांना 4500. तर आता ज्यांचे पैसे इथं रोखलेले होते तर अशांच्या खात्यामध्ये एकदाच पैसे इथं जमा. कोणकोणत्या योजना इथं आहे तर त्याचे पैसे इथं मिळत आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग अर्थसहाय्य योजना, विधवा असेल तर अशांना पेन्शन योजना. तर आता या सर्वांचे योजनेचे पैसे थेट DBTच्या माध्यमातून 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये जे काही जमा होत आहे. तर आता तुम्ही खाते तुमचे जे काही लगेच तपासा की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे आले की नाही. तर आता जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये जर पैसे न आल्यास काय कारणे असू शकते, त्यामुळे तुम्हाला पैसे इथं जे की 1000 रुपये असतील, त्यानंतर इथं 1500 ज्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा, DBT ॲक्टिव्ह आहे की नाही ते तपासा, KYC पूर्ण आहे की अपूर्ण आहे ते चेक करा, खाते निष्कर्ष म्हणजे खाते बंद आहे का ते तपासून घ्या, जिल्ह्याचे हप्ते रिलीज झाले की नाही ते तुम्हाला इथून तपासून घ्यायचे आहे. तर आता पुढील जो काही जानेवारीचा हप्ता आहे ते सर्वांच्याच खात्यामध्ये, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर अशा लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला नियमित लाभार्थ्यांना पैसे तर मिळणार आहे. कागदपत्रे अपूर्ण असलेल्या जे काही यामध्ये पात्र आहेत, KYC पूर्ण असलेल्यांना जो काही जानेवारीचा हप्ता इथं मिळणार आहे. तर आता आज जे काही शनिवार आहेत तर आजपासून या जिल्ह्यांमध्ये पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे जमा होतात. लाईव्ह जे काही अपडेट तिथं आलेले आहेत. तर शनिवार आणि रविवारी पैसे जमा होऊ शकतात जानेवारी महिन्याचे. तर मराठवाड्यामध्ये जे आहे बीड, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये काही जणांच्या खात्यामध्ये 1000 ते 1500 किंवा 2500 रुपये जमा झालेले आहे. लातूर आणि बीड आपण बघितलेले आहे. त्यानंतर आता काही जणांचे SMS येतात की 1500 जमा झाले, 1000 रुपये जमा झाले, काही जणांचे कमेंट्स येतात की 2500 रुपये आलेले आहे. तर आता धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्र, तर यामध्ये आपले जे काही जिल्हे आहेत यामध्ये नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे. तर आता तुमच्या खात्यामध्ये इथं 1500 रुपये जमा झाले का 1000 रुपये कमेंट करून नक्कीच सांगा. तर त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर आता आपलं जे काही विदर्भ येते, तर विदर्भामध्ये आता 1000 रुपये तुम्हाला आले की 1500 रुपये किंवा 2500 रुपये का 3000 रुपये. तर आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जे काही विदर्भ आहे. त्यानंतर इथे आपलं गोंदिया, भंडारा, त्यानंतर इथे आपलं यामध्ये कोकणमधील जे काही यामध्ये आहे तर यामध्ये आपलं मुंबई शहर, मुंबई उपनगर,
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं वाटप काय झालेलं आहे, वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर वाटप आणि प्रत्यक्ष वाटप सुरू झालेले आहेत. तर आता काही तालुके आहे, काही शाखा आहे, त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीनुसार तर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा आज किंवा उद्या. तर आता जे काही राहिलेले लाभार्थी आहेत तर त्यांना आज किंवा उद्यापर्यंत जे की शनिवार आणि रविवारी जे की सर्वांच्याच खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. ज्यांची KYC बाकी केलेली आहे, KYC राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्या. 2500 3045 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आजची जे काही अपडेट आहे डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता रखडलेला होता किंवा जर तुम्हाला नोव्हेंबरचा मिळालेला नसेल तर अशांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 3000 रुपये जमा होतील. ज्यांचे कोणाचे पैसे इथं आता काही जिल्ह्यांमध्ये निधी 1000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर आता थकीत बाकी असलेल्यांच्या खात्यामध्ये 2500 ते 45 रुपये जमा होत आहे. तर आता जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. श्रावण बाळ 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. दिव्यांग पेन्शन योजना 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. विधवा असेल तर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर आता तुमच्या खात्यामध्ये जे काही थकीत बाकी राहिलेले असेल तर अशांच्या खात्यामध्ये जे की इथं 2500 ते 3000 ते 4500 रुपये याप्रमाणे पैसे इथं मिळत आहे. तर जानेवारीचा हप्ता जे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जे आहे इथं जमा होणार आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं